रस्सा एक नंबर रस्सा झालेला आहे, पण बिर्याणी थोडी तोड झालेली आहे। एक नंबर बिर्याणी म्हणजे 5 स्टार पेक्षा जर जास्त स्टार असतील तर ते सुद्धा दिले असतील, अशी एक नंबर बिर्याणी झालेली आहे। हैदराबाद वाली फक्त नावाला बिर्याणी, ही बिर्याणी म्हणजे खरी बिर्याणी। थँक्यू सो मच। चिकन लेग पीस, चिकन लेग पीस अप्रतिम, खूप छान, खूप सुंदर। हॅलो नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज ॲट अ टाइम 3 रेसिपी बनवल्या आहे। एक म्हणजे चिकन रस्सा भाकरी, दुसरी म्हणजे चिकन बिर्याणी आणि तिसरा म्हणजे गाजराचा हलवा। तीनही रेसिपी एकदम भन्नाट झाल्या होत्या। तुम्हाला सुरुवातीच्या रिव्ह्यू वरून कळालंच असेल। सुरुवातीला चिकन स्वच्छ पाण्याने 4-5 वेळा धुवून घेतले आहे। आता हे चिकन मॅरिनेशन करायला ठेवणार आहे। आलं लसूण खलबत्त्यामध्ये चांगले ठेचून घेतले आहे। 4-5 कांदे चॉपर मध्ये बारीक करून घेतलेले आहे। बिर्याणीचं चिकन मॅरिनेशन करताना त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा आले लसणाची पेस्ट, 1 चमचा बिर्याणी मसाला, ठेचलेले आले लसूण, खूप सारी कोथिंबीर आणि 1 वाटी दही, सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून कमीत कमी अर्धा तास फ्रीज मध्ये मॅरिनेट व्हायला ठेवले आहे। एक छोटीशी रिक्वेस्ट, आपल्या चॅनलला भेट द्यायला आलातच आहात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। उरलेल्या चिकनला देखील मॅरिनेट करायचं आहे। यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि खूप सारी कोथिंबीर, सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे आणि हे देखील कमीत कमी अर्धा तास मॅरिनेट व्हायला ठेवायचे आहे। चिकन असं मॅरिनेट केल्यावरती चिकनच्या रस्स्याला देखील छान अशी चव येते। मी 4 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून चाळणीच्या खाली एक पातेले ठेवून त्या चाळणीमध्येच भिजत ठेवला आहे। कांदा फ्राय करण्यासाठी एका कढईमध्ये तेल घेतले आहे आणि कांदा ब्राऊन होईल तोपर्यंत फ्राय करून घेतले आहे। फ्राय केलेला कांदा बाजूला थंड करायला ठेवला आहे। रस्स्याला फोडणी देऊया। कढई घेतली आहे, त्यामध्ये कांदा तळलेले तेलच घेतले आहे। हे तेल तापल्यावरती त्यामध्ये जिरे, ठेचलेला आलं लसूण, बारीक चिरलेला कांदा ऍड केला आहे। 2 चमचे भाजलेले कांदा आणि कोथिंबीरची पेस्ट देखील यामध्ये व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतली आहे। सर्व जिन्नस छान असे परतून झाल्यावरती त्यामध्ये बारीक चिरलेले 1 टोमॅटो घालायचे आहे। अर्धा चमचा मीठ देखील यामध्ये ऍड केलेले आहे। मीठ बेतानेच ऍड करायचे आहे। टोमॅटो चांगले परतून झाल्यावरती 2 चमचे भाजून वाटलेले खोबर घातले आहे। सर्व जिन्नसांना तेल सुटेल तोपर्यंत तेलावरती छान असं परतून घेतलेलं आहे। तेल सुटल्यावरती त्यामध्ये पाव चमचा हळद, चिकन मसाला आणि घरकुल मटन मसाला अर्धा मिनिट परतून घेतलेले आहे। शेवटी मॅरिनेट केलेले चिकन ऍड करून आपल्याला हवे तशा कन्सिस्टन्सी मध्ये पाणी घालायचे आहे।
हा चिकनचा रस्सा बनवताना मी बिना मिरची पावडरचा बनवला होता, कारण श्री तिखट खात नाही. सो मी बाजूला छोटंसं तडका पॅन ठेवून त्यामध्ये चमचाभर तेल टाकले आहे. थोडंसं तेल तापल्यावरती त्यामध्ये 1 चमचा काळा मसाला आणि घरी बनवलेला अख्खा गरम मसाला घातला आहे. हा तडका भाजीमध्ये ऍड करून त्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे. शेवटी कोथिंबीर घालायची आहे. बिर्याणी पण झटपट तयार व्हावी यासाठी कुकरमध्ये बनवत आहे. बिर्याणी बनवण्यासाठी त्यामध्ये मी कांदा तळलेले तेल ऍड केलेले आहे. 2 चमचे एक्स्ट्रा अजून तेल घातलेले आहे. फ्राय केलेला कांदा मी मिक्सरमध्ये बारीक वाटून आणि 2 हिरव्या मिरच्या मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये चांगले मिक्स करून घेतलेले आहे. तेल चांगले तापल्यावरती त्यामध्ये जिरे ऍड करायचे आहे. ठेचून घेतलेले आले लसूण आणि बारीक चिरलेला कांदा ऍड करून घेतला आहे. पुढचा व्हिडिओ शूट करायचाच राहून गेला. थोडक्यात तुम्हाला सांगते. कांदा फ्राय झाल्यावरती मी त्यामध्ये टोमॅटो ऍड केलेले आहे. टोमॅटो देखील चांगले मेल्ट होऊ द्यायचे आहे तेलामध्ये. कांदा फ्राय झाल्यावरती त्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो, थोडेसे मीठ ऍड करून चांगले तेलावर परतून घेतले आहे. पुन्हा त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घालायचे आहे आणि कुकरवर प्लेट ठेवून 3 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे. 3 मिनिटं शिजवून घेतल्यावरती पुन्हा त्यामध्ये भिजत घातलेले तांदूळ घालायचे आहे. जेवढे तांदूळ घेतले आहे त्याच्या 1.5 पट पाणी या बिर्याणीमध्ये घालायचे आहे. कुकरचे झाकण लावून 1 शिटी काढल्यावर त्याला 5 मिनिटं मंद आचेवरती शिजू द्यायचे आहे. एकदम सुटसुटीत झटपट बिर्याणी तयार होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. एक नंबर रस्सा झालेला आहे. पण बिर्याणी थोडी तोड झालेली आहे. 1 नंबर बिर्याणी म्हणजे 5 स्टार पेक्षा जर जास्त स्टार असतील तर ते सुद्धा दिले असतील. अशी 1 नंबर बिर्याणी झालेली आहे. हैदराबाद बाद फक्त नावाला बिर्याणी. ही बिर्याणी म्हणजे खरी बिर्याणी. थँक्यू सो मच. अप्रतिम. खूप छान. खूप 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 सुंदर. थँक्यू.